छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या पैठण इथे नाथषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती गोदावरी नदीच्या पात्रामधलं पाणी हे कमी करण्यात आलंय। पाणी ओसरलंय आणि त्यामुळे नदीचं पात्र हे मोठ्या प्रमाणावरती उघडं पडलंय। या उघड्या पडलेल्या पात्रामध्ये सोनं शोधण्यासाठी शेकडो लोकांची झुंबड उडाली आहे। हातामध्ये चाळण्या, टोपल्या आणि शोधक नजरा घेऊन आबालवृद्ध हे नदीच्या गाळामध्ये नशीब आजमावतायत। पैठण इथल्या नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे दशक्रिया विधीचा घाट आहे। या ठिकाणी वर्षभर दररोज शेकडो अशा दशक्रिया विधी पार पडतात। स्थानिक श्रद्धेनुसार विधींच्या वेळेला मृत व्यक्तींच्या सोबत अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू किंवा अस्थींच्या सोबत विसर्जित केलेले दागिने हे नदीच्या गाळामध्ये साचून राहतात। एरवी पाणी जास्त असतं त्यामुळे हे दागिने शोधणं काहीसं कठीण असतं। मात्र आता पाणी कमी झालंय त्यामुळे हा गाळ सगळा उघडा पडलाय आणि यामुळेच शेकडो लोक हे सोनं शोधण्यासाठी नदीमध्ये उतरल्याचं हे चित्र आहे। की येळभर समजा तर 5 वाजेपर्यंत मग त्याच्यानंतर मग 5 वाजता बंद, परत दुसऱ्या दिवशी परत आलो का परत 10 वाजता उतरायचं आतमध्ये। याचं विकता कुठं काय मिळतं याचं काय हे कधी कधी 10 रुपयाला घेते, कधी कधी 20 रुपयाला सासून विकून टाकायचं। बरं, पण हे 3 दिवसाला परवडतं का एवढं काम केल्यावर इथं? मग आता काही काय ना, पोट भरावंच लागतं याच्यावरच। आणि याच विषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, खरं तर स्मशानातलं सोनं हा धडा अनेकांना माहिती असेल, मात्र आता हेच सोनं गोदावरी नदीच्या पात्रामधले आणि या गाळामध्ये शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। स्मशानातून उरलेलं सोनं ह्या नदीपात्रामध्ये शोधण्याचं काम सुरू आहे, कारण की राख या ठिकाणी विसर्जित केली जाते आणि त्यात जे काही सोनं राहतं ते शोधण्यासाठीची ही धडपड आपल्याला पाहायला मिळते। ही सोनं शोधण्याची धडपड नाही तर हा जगण्याचा संघर्ष आहे आणि जगण्याचा संघर्ष कसा असतो हे आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि दिवस दिवस ही सगळी जी मंडळी आपल्याला पाहायला मिळते आहे गोदापात्रातली, ही हातामध्ये टोपलं घेऊन वाळू एकत्रित करते, वाळू वेगळी करते आणि त्यात काही मिळालं तर मिळालं, जे मिळालं ते या ठिकाणी नशीब, नाही मिळालं तर पुन्हा संघर्ष सुरू, अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही इथले लोक आहेत आणि मला सांगा की किती वाजता तुम्ही येता आणि कसं? आम्ही येतो तरी 9ला 8ला 9ला येतो। हे पाहतो पोटापुरतं निघलं तर निघलं, काही तांब्याचे पैसे निघतात, शिक्के पहिले जुनी, ते तर आपले काय गवसलं ते पोटाकडला 200-300 रुपयाचं असं होतं। नाही मिळालं तर? नाही मिळाले तर मग घरी जाते, तसे जाते काही माग। किती जातात तसे? आता याच्यात काय निम्म्याला भेटत, निम्मे तसे जाते, त्याला पुन्हा आशा लागते उद्याच्याला भेटन बाबा, आज नाही भेटलं तरी। आणि सोनं सोनं भेटत बारीक काही असं वाहिलेलं असतं, काही भोगा भागा पहिलं वाहून आलेलं ते भेटत, दुसरं एवढं काय मोठं भेटत नाही काही। ठीक आहे ताई, तुम्हाला काय मिळालंय? इकडे या जरा, काय दाखवा ते काय मिळालंय? तांब्याचे तांब्याचे मिळते ताशे, तो बघतो आम्ही याच्यात। मग कितीला विकतात हे? हे 10 रुपयाला, 5 रुपयाला, 10 रुपयाला। मग कसं जगतं मग असं सगळं? आता तर जगण्याचे ना कसं तरी जगावंच लागतं ना। मग रोजगार वगैरे मिळत नाही? नाही, रोजगार मिळत नाही, आम्ही आताच तोडीहून आलो। बर बर, ताई काय मिळालंय तुम्हाला? हे काही पैसे असे सोनं सोनं नाही मिळालं का आतापर्यंत? नाही मिळालं परत नाही। आपल्या सोबत इकडचे काही लोक पण आहेत। मला सांगा की का इथं हे सगळे लोक येतात, का त्यांचं इथं हे शोधतात दिवसभर? हे भिल समाजाचे, काही मातंग समाजाचे आदिवासी लोक आहात। हे 8 महिने उसुडीला जातात आणि मग 4 महिने उसुडीहून आल्यानंतर 4 महिने हे इथं गोदावरी पात्रामध्ये धुंडतात। जे दशक्रियाला लोक जे काही थोडं बहुत जे टाकतात, सोनं असन, काही पैसे असन, काही जे काही असेल त्याच्यावर यांची उपजीविका चालते। कधी कधी काही जणांना 50-100 रुपयाचं भेटतं, कधी कधी सापडत नाही। जवळपास 500 ते 600 लोक हे कंटिन्यू रोज येतात। सकाळी 7 ते 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत इथं असतात। बरं, आता पाणी कमी झालंय त्यामुळे जास्त? हो, आता यात्रेचं षष्टीचं पाणी कमी केलं म्हणून जास्त प्रमाणात आलेले आहे। शासनाने यांना कुठंतरी रोजगार उपलब्ध करून द्यावा
अशी आमची मागणी. ठीक आहे, आपण पाहतोय की हे जे नदीपात्र जे आपल्याला पाहायला मिळत आहे हे सगळं शोधणाऱ्यांना भरून गेलेलं आहे. आणि मी जसं म्हटलं की हा जगण्याचा संघर्ष आहे. दिवसभराच्या कष्टानंतर 20-30 कधी 40 कधी 50 मिळालं, नशीब असेल तर सोन्याचा एखादा तुकडा, नाही मिळालं तर परत तशाच रिकाम्या हाताने पुन्हा उद्या दुसऱ्या दिवशीचा जगण्याचा संघर्ष घेऊन हे परत फिरतात. आणि आत्ता आपण पाहिलं तर ही वस्तुस्थिती गोदावरीच्या पात्रातील आहे आणि असा जगण्याचा रोजचाच संघर्ष इथे पाहायला मिळतो. आता जास्त यासाठी पाहायला मिळतोय की नाथषष्ठीसाठी पाणी कमी केलं आहे आणि त्यामुळे आपल्याही नशिबात सोन्याचा तुकडा लागेल म्हणून हा सगळा संघर्ष सुरू आहे. कधी मिळतो कधी मिळत अगदी. नाही, एवढंच त्यातलं हे आहे असं आपल्याला म्हणता येईल. अगदी कृष्णा, तुम्ही म्हणताय तसं जगण्याचा संघर्ष आणि पोटाची भूक ही आता गोदामाई भागवते का हेच बघणं महत्त्वाचं आहे यांच्याकडून. खूप खूप धन्यवाद माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.